मसाल्याचं सुक्कं वांगं बघणार आहोत. तर त्यासाठी गरम करायला ठेवले कढई. 2 माप तेल ओतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तेलामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला. त्यामध्येच अर्धा चमचा हळद टाकायचा आहे. पाव किलो हिरवे वांगे घेतलेले आहेत उभे कापून, तर ते पण स्वच्छ धुणं पाण्याने आपण तेलात परतून घेणार आहोत. छानपैकी परतून झालं की आपल्याला तेलामध्ये आवडीप्रमाणे तिखट टाकून घेणार आहोत. तर तिखट टाकून झाल्यानंतर आपल्याला 15 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. आपण झाकण उघडून बघू शकतो 15 मिनिटांनी. तर इथे आपलं वांगं मस्तपैकी तयार झालेलं आहे. तर पाण्याचा एक थेंब वापर न करता इथे सुक्कं वांगं तयार झालेलं आहे तिखटा मिठातलं. तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, कमेंट करून सांगा.